चालत नाही. तुका म्हणे इथे न चाले प्राप्त काळ घडी आल्या प्राप्त काळ घडी आल्या वाचून फळासाठी घाई नाही, पेरणीसाठी घाई करावी की नाही करावी. तो जो वापसा असतो शेतीमधला तो नष्ट होऊ नये म्हणून पेरणीसाठी लगबग शेतकरी मंडळी करतात की नाही करतात. सत्ताला सुद्धा जात नाही ते त्या काळात लक्ष तुकोबाराय म्हणतात की नाही. मढी दाखवनिया करीती पेरणी पूर्वीची वाणी लवला हो. कुणबी लोक शेतकरी लोक पूर्वीचा काळ तुकोबाराय सांगतात जमिनीत योग्य वापसा बी पेरण्यासाठी ज्यावेळेस आवश्यक असतो त्यावेळेस घरातील कोणी वयोवृद्ध जगावलं वारलं तर ते बोभाटा न करता त्या दिवशी पेरून घेतात. म्हणजे काय क्रूर असतात का ते दुष्ट दुर्जन असतात का नाही. हा तर आता गेलेलाच आहे, त्याच्यात ह्याची विल्हेवाट लावायचीच आहे. पण तो वापसा जर गेला तर पीक नष्ट होईल. पुढे जगानं खायचं काय, जगाचा पोशिंदा कोण आहे शेतकरी. इतकी दक्षता असते कशामध्ये पेरणीसाठी. तशी परमार्थ साधना करण्याची लगबग करावी, घाई करावी नाही. आता पुढच्या वर्षी पाहू नाही भरोसा आहे लगेच जा. फळाविषयी घाई करू नये, त्याचं फळ कधी मिळेल. आता ज्वारी पेरली, पेरणीची घाई केली पण लगेच दुसऱ्या दिवशी जाऊन पाहू लागला तर कणस आले की काय नाही जात. त्याला 3-4 महिन्याचा काय अवधी लावून द्यावा लागेल. फळाविषयी तातडी परमार्थात चालत नाही, पण साधनाविषयी तातडी केलीच पाहिजे, करावी लागते. करावी तातडी परमार्थी आणि संतांच्या सानिध्यात राहून परमार्थ करण्याची काय करावी तातडी करावी. संत समागमी धरोनी आवडी करावी तातडी परमार्थी. आणि जीवन जगत असताना जे काही आपल्याला प्रारब्ध प्राप्त धन असेल, मान असेल, पद असेल, बळ असेल, बुद्धी असेल, चातुर्य असेल, मान्यता असतील, या गोष्टींनी मदाचा धूर आपल्या डोळ्यात जाऊ देऊ नये. माणसानं विनम्र राहावं, अभंगाचं सेवन.